प्लस सांडू मिस्त्री जे तळेगाव ते कोणत्या कोणत्या तरी फेऱ्यात चालतात त्याची मुलाखत घेतली. त्याच्यानंतर आता नामांकित बैल तुम्हाला माहित आहेत. आणि हा कोणता बैल आहे मग आता? साजन हे मालक आहेत काय? हे मालक आहेत. पाहून आपण आता त्याची मुलाखत घेऊ. तुम्हीच घ्या ना मग मला काही ते सोबत असले का? हो सोबत आहे तुम्ही. हो नमस्कार दादा. दादा म्हणू का काका म्हणू? तुम्ही तर आबा दिसता. आबाच आहे, मी आबाच आहे. पण रक्त जरा गरम असल्यामुळे जरा जेवण सारखं आहे. तुम्ही एक काम कर ना, एक ऐकून थोडस पाणी करायच्या गोळ्या भेटतात जरा. नाही ते गोळ्या खात नाहीत ना साहेब. त्या खात नाही ना. हिसका गोळी असते ती खात नाही मी ती. हिसका म्हणजे गरम करते अंगाला. गरम केल्यानंतर काय मग? पुढच्या माणसाला आपला जोर लागला ते हिसक्यान पडते खाली. बैल आहे का बाय माणसाले? दोन्ही बी. बैल नाही पडत पण माणूस मग तुम्ही माणसावर जोर लावता काय? बैल नाही आपण ती गोळी. तुम्हीच तर म्हणता. तुम्हाला कसा अनुभव कसा मग त्या सुरुवातीला फसवलं मला एक दोन माणसं आहे. मग त्या गोळीचा तुम्हाला अनुभव काय आला? अनुभव आला ना मला. 2-3 माणसं घायल झाले त्याच्यात. तुम्ही सोबत माणसं ठेवले होते का मग? गोळी खाली रातभर मी परेशान होतो. बरं कायच्यासाठी परेशान झाले तुम्ही? हे अशी शोक शोक म्हणजे करावं सुख तर वाचतंय भोग. आणि शोक कायची होती तुम्हाला? शोक स्त्रीलंपट बैलाचा शोक हे अशी यायच्यात देतात. मग अशा वेळेस म्हटलं आमच्या काकूनं म्हटलं तुम्हाला म्हणाय केलं नाही का तुम्ही पटावर जाता आणि श्रीलंपटा म्हणून? पण मी इकडं 8-8 रोज 4-4 रोज राहत नाही ना. मी 2 रोजाला घराला जात असतो. 2 रोजाला घराला गेले तरी मग श्रीलंपट कसे काय झालं तुम्ही? स्त्रीलंपट म्हणजे करून पाहिले ते काम पण जमना आपल्या घरच्या बाईला. जाऊ द्या तो विषय. अरे आम्ही लहान लहान लेकर आहोत. तो विषय तुम्ही एवढे मोकळे आहे की मागचा पुढचा विचार न करतात श्रीलंपट ही सांगता. आणि आता हे संबंध नाही. आता ते बरोबर जाऊ द्या. आता तो विषय तुम्ही काय तो विषय मागे ठेवून त्यांना तसा त्या विषयावर आपण जाऊन आपण बैलाचा. तुम्ही आता काम करा. मी माईक घेतला की तुम्ही त्या विषयावर आणायला लावतो. तुम्ही त्याची मुलाखत घ्या. नाव काय आपलं? आसाराम सकाराम घुगे राहणार पारडी तालुका औंढा जिल्हा हिंगोली. हा बैल आपला कोणकोणत्या खेळावर खेळला आतापर्यंत? या वर्षी माळेगावला नंबर 2 हाणला 51,000चा. हिमायतनगरला पहिला हाणला. इकडं 2-4 जागी पहिला हाणला. आणि ते गेल्या वर्षी 3 वर्षात शांभाऊला माहिती सतत पहिले नंबर उचलले आपण. या वर्षी बैल चांगले नाही लागल्यामुळं मागलचे बैल लागल्यामुळं जरा असं थोडं मार्केट त्याचं मागं आलं. बरं आता काय पोझिशन? बैल जर नाही लागला तर मी लाईट बी नाही. शांभाऊला माहिती एक फेरा घेतो कोण्या बैला संग खराब असेल तर बाहेर बैल गावाकडे घेऊन जातो. हो तिकडे जसे की आपल्या भागातले लोक सातारा सांगली सोलापूर या भागात 3 फेऱ्यासाठी जातात. तसं तुम्ही गेले आहे का कधी? हो गेलतो साहेब मी बी. मंठीच्या खाली एक आता मागच्या 3 फेऱ्याचा डाव झाला. गेलतो तिथे अंगलगावच्या बाळूचा बैल लागला. पण गाडी दुसऱ्या नंबरला उतरली आमची. पण गाडी फुल झाली त्या बैलाला. मग तिथं कसं त्या मार्केटचं जरा बाउंड्री धक्का लागला की पुन्हा लावायला चान्स नाही. नीट घराला यायचं. दिवस असता घरी लेकर बाळा येऊन पडायचं. मग सातारा छकडी आणि शंकरपटात तुम्हाला काय फरक वाटला? सातारा ते जे 3 फेऱ्याचा पट हे ते फेल आहे. तिकडे जाणं म्हणजे फक्त बैल विकण्यासाठी जाणं आहे. आणि इकडं शिवपट हे म्हणजे मर्दानी पट आहे. इकडे 3 फेऱ्यात कोणता बी नंबर घेऊ शकतो म्हणून पहिला नाही घेतला शेवटचा घेईल. आपल्याकडे आपला मर्दानी खेळ आहे असा शंकरपट. शंकरपट बरोबर. ते 3 फेऱ्याचा पट फेल आहे त्याच्यामुळे आपण जाऊ शकत नाही तिकडे. आपल्याला काय बैल विकायचा नाही. त्यांचं म्हणणं असं आलं की सातारा छकडे 3 फेऱ्यात गेलो 1000 गाड्या लागतात. त्यापैकी 16 बैलाला म्हणजे 8 जो गाड्याला नंबर राहते. पण आपल्याकडे असं आहे की गाड्या जरी कमी असल्या 200-250-300 गाड्या जरी आल्या तरी त्यापैकी जवळपास दोन्ही गटामध्ये 70 ते 80 बैल गुलालात राहतात. बक्षिसासाठी पात्र होतात. बरं आज आपल्या या शंकरपटावर तुम्ही आले तर या शंकरपटाच्या बाबतीत तुम्ही सांगा कसं काय वाटलं तुम्हाला मैदान येते? बाबतीत मी आता मराठवाडा हिंडलो. फक्त एक व्यवस्था लहान छोट्या गावात एकनाथ म्हणून तिकडं रिसोडकड गाव आहे. येथांचं सांगतो ना तिकडच्या पेक्षा या गावात येळेगाव गवळीमध्ये मराठवाड्यातून पहिल्या नंबरात गाव हे असं म्हणजे आपल्या ध्यानात आलं की लोक चांगले आहेत आणि व्यवस्थित लोक आहेत. 12 कार्यक्रम. शंकरपटाचं नियोजन कसं वाटलं? मैदान व्यवस्था घडीवाले तर नंबर 1च येतं. त्यात युट्यूब वाले जे आलेत ना हे तर म्हणजे रामलक्ष्मणात आले आणि वाटत आम्हाला. गणकाफांना दोन्ही बी. कोणत्या खांदी धावणार आहे आपला बैल? उजव्या खांदी धावणार आहे साहेब. आणि आज कोणती भागड लावली आहे? आज ढवळा बैल लावला पिस्तूल. आणि तुम्हाला काय वाटते कोणत्या नंबरात बसल आपला? आपली काहीची इच्छा नाही साहेब. बैल कोणत्या बी नंबरात बसला फक्त कोणाची बी बैल नंबरात बसा. सगळे बैल माणसं अशानेच आलेले असतात. तुमच्या बैलाबद्दल तुमचं काय मत आहे? आपल्या बैलाबद्दल आपलं मत आहे चांगला बैल भेटला तर आपण पहिला तर करू शकत नाही पण तिसरा 4था राहावा असं
गणेश भाऊ तुमचं काय मत आहे हो? विचारा बरं, एखादा प्रश्न विचारा दादाला, काय म्हणतात तर. तुम्हीच तो व्यवस्थित प्रश्न विचार. मला तसं वाटतं की बा तुम्ही दोघं जण आल्यानंतर हे युट्यूब सोडून द्या, तुमच्याच ताब्यात देऊन द्या. असं कसं चालणार? तुम्ही कोणते कोणते मैदान मारले म्हणा? सर्व आम्ही सर्वच मैदान मारले साहेब. सर्व म्हणजे कोणते? मी म्हणजे आमच्या परिसरात मी शंकरपटाच्या मैदानाचा मैदान. तुमचं काय तुम्ही बाकी सर्व नाही. तुम्ही बहु हुन्नरी व्यक्तिमत्व आहे आणि श्रीलंपटा म्हणता, त्याच्यामुळे पोशाख पाहून घ्या ना. हा तुमचं ते मैदान म्हटलं का तुमच्या संग बोलताना मी कचरून राहिलो. कोणतं मैदान मारसान तुम्ही? म्हणजे शंकरपटाचं मैदान. तसे कोणते कोणते मैदान? आमच्या जवळपास सगळे शंकरपटाचे मैदान मी बैल नाही लागला तरी जातच असतो. फक्त तिकड 3 फेऱ्यात जात नाही. 3 फेऱ्यात एकदा. बरं, तुम्ही आतापर्यंत जीवनात हा पट सुरुवात करताना कोणत्या वर्षी केली? हे 6 बैल साहेब माझं. तुम्ही कोणत्या वर्षी? 86 पासून. त्यावेळेस तुम्ही किती वर्षाचे होते? त्यावेळेस असेल मी साहेब माझा जन्म 54 आहे. मग आता अंदाजे लग्नाच्या अगोदर आलो साहेब. लग्नाच्या अगोदर आले? म्हणजे नेमकंच देश स्वतंत्र झालं. 50 ला राज्यघटना लागू झाली, 54 ला हे झाले. तुमची राज्यघटना कोणत्या वर्षी प्रसार माध्यमावर आली? म्हणजे तुमचं लग्न कधी झालं? सांगतो मी. आता ते लग्न मग झालं 87-88 मध्ये झालं. काय प्रोग्रेस आहे तुमचं? काय आता ते शेतीचं नाही ना प्रोग्रेस. म्हणजे लेकर बाया किती? बाया एकच. लेकर बाया म्हणजे पोरगण पोरगी? पोरगी एक बी नाही, पोरं 3, बायको 1. आम्ही एकच बायको नाही हो, पण तो ते काही हे माणूस असा आहे. आपण विषय कोणता घ्या, त्या माणसाला ते त्या जास्त असल्यामुळे तुम्ही जसं म्हणले ना की मराठी भाषा नाही 2 अर्थ निघतात एका गोष्टीचे. ते दोन्ही अर्थाकडे चालले नाही. ते एकाच अर्थाकडे. आपण पटाचे शंकरपटाचे बरं तो विषय तुम्ही त्या विषयात जाऊच नका तुम्ही. हो ना, त्या विषयावर तुम्ही जाऊ नका. आता तुम्ही वयोवृद्ध पांढरे झाले. पांढरे झाल्यावर म्हटलं तुमच्यातला तो काय म्हणतात ते अजून गेला नाही. काटा हाय साठा गेला, आपण गेला जरा काटा. बरं ते तो विषय जाऊ दे ना तुम्ही. बरं, ह्या बैलांना आतापर्यंत मारलेल्या मैदानापैकी शंकरपटाचा सर्वोत्कृष्ट मैदान कोणतं? म्हणजे तिथं तुम्हाला बक्षीस घेतलं आनंद झाला ज्या दिवशी? अरे आम्ही युट्यूबवर आम्हाला विचारतो ना, ज्या दिवशी तुमचं जेव्हा तुम्ही जन्म झाले तेव्हा तुमच्या आई वडिलाला खुशी झाली. लग्न झालं तेव्हा? लग्न झालं तेव्हा तुम्हाला तशीच खुशी या बैलानं कोणता पट मारल्यानंतर तुम्हाला झाली? सगळ्या पटातून आठवणीतला पट माळेगाव यात्रा एक म्हणजे प्रसिद्ध आमच्या इकडे. एवढी पटच नाही. असं काय त्या यात्रेत होतं? म्हणजे त्याने 51,000चा पट जिंकल्यामुळं इतका आनंद झाला मला की मला वाटलं घरा लोक जात नाही मी. म्हणजे त्याचा अर्थ असा निघते की तुमच्या बैलाने 51,000च्या वरते पट कुठं मारलाच नाही? मारले 2-3 जागी. 40,000चे 31,000चे मारले, पण 51,000चा म्हणजे नंबर 1 मध्ये मारला. माळेगावच्या पटात जरा चुरशीचा पट झाला तेव्हा नंबर. तर ते पब्लिक बैल चांगली किंग बैल आलते. त्याच्यातून दुसरा नंबर याला सोबती सैराट होता वडदुदीचा. या दोन्हीना नंबर 51,000चा मारल्याबद्दल आपल्याला त्याचा खूप आनंद आहे. असाराम सकाराम घुगे हे आहे म्हटलं. असाराम सकाराम घुगे आणि त्यांचा बैल आहे म्हटलं हा साजन. माणूस कॉमेडी आहे. आता कसं आहे, कुठल्याही गोष्टीत कॉमेडी केल्याशिवाय चित्रपट चलत नाही. म्हणून लोक त्याच्यात थोडसा शक्यता कमी कपल्यात याच्यासारखे माणसं लवकर पिक्चर पाहायला जातात. त्याच्यामुळे ते कॉमेडी आहेत. जे ते बोलले असतील ते कॉमेडीसाठी बोलले. कोणी असं बेकार मानू नका. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डे सोबत म्हटलं घड्याळ उल्हासभूत दाभाडे आणि शंभू राठोड. धन्यवाद.